वेलकम टू अनदर वेडिंग सीझन व्हिडिओ। तर आता मी तुम्हाला माझ्या मेहंदीच्या दिवशी मी काय डेकोरेशन केलं आहे ते दाखवणार आहे। तर हा आहे माझ्या मेहंदीचा सेट। तर जसं की मी तुम्हाला सांगितलंच होतं की पोर्चला मी दोन साईडला दोन खिळे टोकून तार लावला, तर त्यावरच मी हे सगळं बॅकड्रॉप वगैरे लावलं। त्यानंतर खाली एक टेबल ठेवून त्यावर मी गालीचा, दोन कुशन आणि दोन लोड ठेवले। खाली पायावरची मेहंदी काढण्यासाठी पाट आणि त्यावर चटई ठेवली। अशा पद्धतीने माझा सिंपल सोबर मेहंदीचा सेट जो आहे तो अगदी मिनिमम खर्चात रेडी झालेला आहे। त्यानंतर मेहंदीचे कोन अशा पद्धतीने डेकोरेट केलेले होते आणि इथे मी हा बँगल सेरेमनीचा सेट तयार केला होता, जे माझ्या मेहंदीच्या दिवशी संध्याकाळी माझी बँगल सेरेमनी होती। तर त्याच्यासाठी मी बांगड्या एकमेकांना बांधून अशा पद्धतीने डेकोरेट केलं। त्यानंतर भिंगऱ्या तर लावलेल्याच आहेत आणि एक स्क्वेअर कापला पुठ्ठ्याचा आणि त्यावरच तीन वेगवेगळ्या कलरचे मी कागद चिपकवले आणि अशा पद्धतीने वॉलपीस बनवला। आणि तुम्ही बघू शकता माझ्या पोर्चच्या डेकोरेशन मेहंदीच्या दिवशी फक्त 2 तासात मी अशा पद्धतीने केलं होतं। ऑफकोर्स मला मदतीला 2 जण होतेच आणि लग्नात घरी खूप लोक असतात, त्यामुळे मदतीला तुम्हाला कोणी ना कोणी तर मिळूनच जाईल। त्यानंतर फुलांच्या ज्या लडी होत्या त्याचं अशा पद्धतीने मी झाडांना सुद्धा डेकोरेट केलं होतं। नंतर पोर्चला अजूनसुद्धा कापड वगैरे लावून मी डेकोरेट केलं। वरती जी ग्रिल होती गच्चीला, तर तिथून कापड सोडला आणि तो अशा पद्धतीने खाली बांधला। ग्रिलही डेकोरेट केली। आता हे डेकोरेशन घरच्या फंक्शन्स होतं, बाकी सगळे फंक्शन हॉलवर होते, तर त्याचं डेकोरेशन तिथल्या डेकोरेटर्सनीच केलं होतं।